जगाचं नेतृत्व मोदीजी करतायत। त्यामुळे काँग्रेसच्या मंडळींनी कितीही अस्थिरता निर्माण केली आणि कितीही प्रकारचे लबाडीचे वातावरण निर्माण केलं तर ही जनता हाणून पाडेल। भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे आपल्या सोबत आहेत। आज टीका करण्यात आली आहे केंद्र सरकारवर, सुप्रिया सुळेंकडून, संजय राऊतांकडून, विरोधी पक्षांकडून की सरकार मान्य का करत नाहीये, गॅसचा तुटवडा आहे आणि तुम्ही हे अमान्य करताय, डिनायल मोडमध्ये का आहात? 2014च्या पूर्वीपासून गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसने या देशामध्ये नेहमी करता एक प्रकारे भयावह परिस्थिती निर्माण करणे, पॅनिक निर्माण करणे, काळा बाजार असल्यासारखी स्थिती निर्माण करून आपले सगळे दलाल त्या बाजारामध्ये त्याच्यामध्ये पाठवणे आणि त्या दलालीच्या माध्यमातून कमाई करणे हा धंदा काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे। त्यामुळे आता हा सगळा डाव मोदीजींनी हाणून पाडलेला आहे। त्यामुळे हुमूरच्या सामुद्रधुनीतून आमचे जहाज यायला लागलेले आहेत। हा विदेशी नीतीचा आणि मुत्सद्देगिरीचा विजय आहे। परंतु काँग्रेसवाल्यांना मोदीजींची ही मुत्सद्देगिरी, विदेशी नीती, परराष्ट्रीय धोरण ज्या पद्धतीने जगामध्ये नेहमी करता यशस्वी होतं ते काँग्रेसवाल्यांना मान्य होत नाही। त्यांचा दलाली, काळाबाजारी, संकट असल्यासारखी स्थिती निर्माण करणे, देशामध्ये अस्थिरता निर्माण करणे, याच्या माध्यमातून जनतेमध्ये अस्थिरता निर्माण करणे आणि मग या माध्यमातून जो काळा बाजार चालतो त्या काळ्या बाजारामध्ये स्वतःचे दलालीचे घोडे नाचवणे आणि नफाखोरीचा धंदा कमवणे हा काँग्रेसचा जुना उद्योग। यावेळी जनता सफल होऊ देणार नाही, कारण देशाचं नेतृत्व, जगाचं नेतृत्व मोदीजी करतायत। त्यामुळे काँग्रेसच्या मंडळींनी कितीही अस्थिरता निर्माण केली आणि कितीही प्रकारचे लबाडीचे वातावरण निर्माण केलं तर ही जनता हाणून पाडेल आणि ह्या ज्या प्रकारच्या वल्गना केल्या जात आहेत त्या पूर्णपणे सपशेल चुकीच्या आहेत। हे अफवा आहेत। या अफवाचं बाजार गरम करण्याची नीती काँग्रेसवाल्यांनी करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। सर, एक प्रश्न असा आहे की मग आता सध्या तुटवडा जाणवतोय तो अशा प्रकारच्या पॅनिकमुळेच आहे, हाच तुमचा पण आरोप आहे का? 100% काँग्रेसची अशा प्रकारची पॅनिक निर्माण करून दलालांच्या एक प्रकारच्या टोळीला प्रोत्साहन देणं हे एक प्रकारे अशा पद्धतीनं करण्याचं काम करतात, कारण नागरिक हे भयचकित होतात, भयकंपित होतात आणि रांगाच्या रांगा लावतात। पण अशी काही परिस्थिती नाही आहे। तुटवडा आहे किंवा इंधनाची पूर्णपणे इंधन व्यवस्थित आहे, इंधन कुठे कमी नाही आहे। LPGच्या बाबतीतलं असेल, गॅसच्या बाबतीत असेल, अन्य सगळ्या आमच्या तेलांच्या बाबतीत असेल, ही काँग्रेसची जी लबाड मंडळी आहेत यांचं कामच आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून नफाखोरी, दलाली, माफिया या सगळ्या ज्या जुन्या काळातली जी काही स्टाईल आहे ते स्टाईल त्यांनी परत आणलेली आहे। त्यामुळे जनतेने या विषयावरती कुठेही विश्वास न ठेवता पूर्णपणाने हे मोदीजींचा देश आहे आणि या मोदीजींच्या देशामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडत आहेत। जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माझी जनतेला कळकळीची हात जोडून नम्र विनंती आहे। सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली। बघा, आधी संकट आहे असल्यासारखं निर्माण करायचं, अस्थिर आहे असल्यासारखं निर्माण करायचं, स्वतःकडे ध्यान आकृष्ट करून घेण्यासारख्या माकड चेष्टा करायचं, अशा अनेक गोष्टीला आता जनता कंटाळलेली आहे आणि जनतेला कळालेलं आहे की अशा पद्धतीने पार्लमेंटला वेठीस धरणे, सरकारचा वेळ वाया घालणे, लोकांचा वेळ वाया घालणे, आमच्या अर्थसंकल्पाच्या तिजोरीवरती पडणारा भार 9 कोटीचा आहे प्रत्येक दिवसाचा पार्लमेंटचा। त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी देशामध्ये करायच्या आणि शेवटी सर्वपक्षीय बैठकीची मागणी करायची म्हणजे आपला तो म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये काही दुरुस्ती होईल असे वाटत नाही, कारण 70 वर्षापासून अशाच प्रकारचा उद्योग ते करीत आलेले आहेत आणि या प्रकारे सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणं आणि एकीकडे देशामध्ये संकट आहे, अस्थिर आहे अशा प्रकारच्या वावड्या उठवणं आणि प्रॅक्टिकली पाहायला गेलं, वस्तुस्थितीला पाहायला गेलं देश अस्थिर नाहीच आहे। आमची मुत्सद्देगिरी आणि देशातली परराष्ट्र धोरण आपलं मोदीजींचं आणि जयशंकरांचं सध्या यशस्वीता त्याच्या माध्यमातून आपण युक्रेनच्या काळात बघितलं असेल किंवा आत्ताच्या युद्धाच्या काळात बघितलं असेल, देशाला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, देशामध्ये कुठलीही अस्थिरता नाही। परंतु अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणे म्हणजे स्वतःकडे ध्यान आकृष्ट करून घेणं आणि स्वतःकडे ध्यान आकृष्ट करून घेऊन जनतेमध्ये एक प्रकारच्या अस्थिरता निर्माण करण्याचं जे काम काँग्रेस करताय हे याला जनतेने थारा देऊ नये असं माझं कळकळीचं आवाहन आहे। धन्यवाद। आपल्या सोबत होते डॉक्टर अजित गोपछडे, ज्यांनी म्हटलेलं आहे की देशातली परिस्थिती सुरळीत आहे तर विरोधी पक्षांनी उठवलेल्या अफवांना सर्वसामान्य नागरिकांनी बळी पडू नये असं गोपछडे यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.